तुम्ही बघू शकता खूपच सुंदर असा हा घागरा आहे. हे काहीतरी डिफरंट बघायला भेटते आपल्याला. आता हे 7,500ची 4,200ला बसते. हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही सगळे? मस्त ना? सो आज मी आलेली आहे पुण्यामध्ये. सो आता पुण्याचं तुम्हाला साड्यांचं कलेक्शन बघायला भेटणार आहे. आज मी आलेली आहे कुमठेकर रोडवर श्री जोगेश्वरी सिल्क अँड सारीज या शॉपमध्ये. तुमचा जास्त वेळ न घालवता आपण यांच्या शॉपला व्हिजिट देऊया. चला तर मग. सर तुमचं नाव काय? नमस्कार, मी विश्वास सदना पासकंडे. ओके, तुमच्या शॉपवर यायचं झालं तर कसं यायचं इकडे? काय सोपा ॲड्रेस आहे. म्हणजे सदाशिव पेठ कुमठेकर रोडला आले की श्री जोगेश्वरी सिल्क अँड साडी विचारा, कोणी सांगेल तुम्हाला. ओके, आणि तुमच्याकडे साड्यांची रेंज कितीपासून चालू होते? 300 ते 3.5-4 लाखापर्यंत आहे. 3.5-4 लाखापर्यंत साड्या आहेत सगळ्या भेटणार. आणि फॉल पिकोचं वगैरे कसं आहे? त्याचे एक्स्ट्रा चार्जेस आहेत की कसं? चार्जेस नाही. 3,000च्या पुढे जर घेतले तर त्या साड्याला आपल्याला फॉल पिको फ्री ऑफ कॉस्ट मिळणार. फ्री ऑफ कॉस्ट भेटणार. आणि तुमचं शॉप किती वाजल्यापासून चालू होतं? सकाळी सकाळी 10 ते संध्याकाळी 10-11 वाजेपर्यंत चालू. संध्याकाळी 10-11. 10 प्रकार नाही. बंद हा प्रकार नाही. नाही, चालू म्हणजे कसं सोमवारी वगैरे असं बंद नाही. नाही, तसं काहीच नाही. डेली शॉप चालू असते. थँक्यू. ते बघा, हे कसं आहे, प्युअर सिल्क नल्ली सिल्क बघतो आपण. ओके, थोडीशी ओपन करून दाखवतो म्हणजे तुम्हाला पण आयडिया येईल. या साडीची रेंज काय आहे? साधारण तुम्हाला 10,000 ते 15,000 पर्यंत हे असे ओके. अवेलेबल बघायला भेटेल तुम्हाला. ओके, यातला हे कलर डिझाईन आणि पुष्कळ बघायला भेटेल त्याच्यामध्ये. ही प्युअर सिल्कमध्ये येते साडी. प्युअर सिल्क नल्ली. आणि याला म्हणतात अशी काठ जो आहे ना, टिपिकल नाही, पैठणीचे काठ वगैरे नाही, अशी पूर्ण ओपन काठ म्हणतात अशा. ओके, बॉर्डर स्टाईल एकदम डिफरंट कन्सेप्ट करून घेतलेली अशी. ते तर तुम्हाला कलर डिझाईन 10 ते 12 कलर वगैरे बघायला भेटेल. त्यानंतर एक इथे हे नल्ली सिल्क मधलं, हे नल्ली गडवाल म्हणतात. टिपिकल नल्ली गडवाल वगैरे सोडून अशा पूर्ण टर्निंग बॉर्डरमध्ये दिलेलं आहे कन्सेप्टला. आणि याला असे छान मस्टर्ड गोल्ड असे पिंक कॉम्बिनेशन दिलेले आहे. असं पूर्णपणे एकदम युनिक आहे. आणि शोल्डर ते अंगापर्यंत बुट्टे त्याला प्रॉपर ऑल ओव्हर बुट्टी येणार आहे या साडीला. ऑल ओव्हर बुट्टे आणि पूर्ण मीनाकारींचं टर्निंग बॉर्डर कन्सेप्ट केलं. बघू शकता खूपच छान असं बॉर्डर आहे याला. अशी मीनाकारी केलेली आहे बॉर्डरला. आणि असं रिच लुक येते साडीचं. आणि प्युअर सिल्कमध्ये. आणि एक प्युअर सिल्कमध्ये ओळखायचं झालं तर कसं ओळखायचं ह्या साडीमध्ये? टेक्स्चर बघायचं आता, आर्टिफिशियल नाही यायचं असं तुम्हाला आहे ना. ओके. एकदम स्मूथ येते फॅब्रिक तुम्हाला. हे कसं 8/5 सिल्कला असते तुम्हाला. तसं एकदम प्युअर बाय प्युअर 100% लॅबला जर तुम्ही स्ट्रेचिंगवर केलं ना, तसं प्युअर बाय प्युअर तुम्हाला निघणार आहे. म्हणजे असं काय आहे का ह्या साईडून असं ओळखता येतं की कसं? याचा जो कन्सेप्ट केला ना, पाठीमागनं जो बघितलं ना, हे विविंग जर पूर्ण आहे ना, इंटरलॉकिंग काम येतं. जर आर्टिफिशियल केलं तुम्हाला, आता या बुट्टीला कसं जॉईंट असते एकामेकाला धागे, याला कसं पूर्ण कटिंग काम केलेलं आणि पूर्ण असे निघणार वगैरे नाही. हां, बरोबर. तर पण काही नाही होणार. म्हणजे मशीन मेड असते त्याला असं जॉईंट असतं. जशी इथे कशी प्रत्येक ठिकाणी. हा टर्निंग पूर्ण आहे ना, याला कसं कटिंग वर्क केलं ना, हां हां. जरा तुम्ही आर्टिफिशियल घेतलं तर कसं एकामेकाला जॉईंट असते ओके. तशी. म्हणजे पदरच्या वरनं ओळखायला जाते, म्हणजे पाठीमागनं जे कन्सेप्ट असते ना, तिकडनंच तुम्हाला ओळखायला जाते. ओके. आणि तुम्ही बघू शकता शाईन पण भरपूर आहे साडीला. आणि कलर पण खूप छान आहेत. कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे. त्यानंतर एक इथे ब्रॉकेडमधला, हे साऊथ इंडियन ब्रॉकेडमध्ये तुम्हाला. आता जो पाहिलात आपण नल्ली आणि गडवाल जो पाहिलेत ना, हे थोडं काही त्यापेक्षा थोडंसं युनिकमधला, हे ब्रॉकेडमधलं म्हणतात. हे साऊथ इंडियन ब्रॉकेडचं त्याचा कन्सेप्ट बघा पूर्ण. म्हणजे एवढं भरलेले असून पण एकदम वेटलेस आहे फॅब्रिक. तुम्ही पाहताय ना, तुम्ही एवढं भरलेलं असून पण एकदम वेटलेस आहे फॅब्रिक. साडीचं अजिबात वेट असं वाटत नाही आहे. म्हणजे हेवी अशी वाटत नाही आहे साडी. वेअर करायला पण खूपच अशी हलकी आहे आणि खूप छान आहे. म्हणजे एका कलरमध्ये जर पाहिजे असेल तर खूपच छान आहे हे. त्यातलं तुम्हाला हे आणि नल्ली ब्रॉकेटचं ब्लाऊज येणार आहे का ह्याला? हो, ह्याला ब्रॉकेटचं ब्लाऊज आहे. म्हणजे ओके. एवढं भरलेलं असून पण असं प्लेन साधं दिलं नाही त्याला. ब्रॉकेटचे ब्लाऊज पीस दिलं त्याला. कन्सेप्ट पूर्ण ऑल ब्रॉकेट आहे आणि ब्रॉकेट पल्लू आणि ब्रॉकेट ब्लाऊज पीस. ह्याची काय रेंज आहे? साधारण तुम्हाला आहे ना, आता ऑफरमध्ये आपल्याकडे ते 21,500ची 16,900 रुपयाला बसते तुम्हाला. 16,900ला. आता तुम्हाला 5 ते 6 रंग बघायला भेटतात. अच्छा, प्रत्येक साडीमध्ये आपल्याला रंग कलर design वगैरे सुद्धा बघायला बघायला भेटणार. भेटेल. डिझाईन्स पण भेटणार आहे आणि कलर सुद्धा रंग पण भेटणार आहे. ओके. तर तुम्हाला हे नंतर तुम्हाला हे पट्टू सिल्कमध्ये तुम्हाला ही तामिळनाडूची व्हेरायटी आहे. ती पट्टू सिल्क जे जो कॉम्बिनेशन बघा ना, ते असं युनिक केलेलं आहे. टिपिकल आपण कसं लग्न कार्यामध्ये लाल पिंक ते शेड्स बरोबर कॉम्बिनेशन बघायला भेटतात.
पण हा हो. जो कॉम्बिनेशन दिले थोडासा एकदम युनिक दिलेला म्हणजे कन्सेप्ट असा वाईन कलर कॉम्बिनेशन म्हणजे खूप म्हणजे शोधलं तरी पण भेटणार ना अशी कलर कॉम्बिनेशन असं युनिक हे प्युअर पट्टू सिल्क आणि तमिळनाडूची व्हेरायटी त्याला प्लेन आणि काट कारण की हे थोडंसं डिसेंट लुक आहे ना ते ह्याला हा. कसं प्लेन आणि काट देतं ब्लाउज पीस ब्लाऊज पीस आहे बरोबर. ह्याला पण ऑल ओव्हर बुट्टी येणार आहे. हो ऑल ओव्हर आहे ओके. स्टार्ट टू एंड पर्यंत या रेंजमध्ये जेवढं घेत जाणार ना तुम्हाला ऑल ओव्हर बुट्टी बघायला भेटेल ही पण साडी खूपच छान आहे. पमायटन पमायटन आता हे जे पाहते ना ताई हे टिश्यू पैठणी बरं का असं ओके. पूर्ण भांगडी मोरची पैठणी आहे आणि त्याला कसं असं पूर्ण मीनाकार काम केलेलं आहे पूर्ण ऑल ओव्हर टिश्यूमध्ये जे आपण जो पाहतो ना म्हणजे सिल्कचा बेस सोडून असं टिश्यू बेस आहे टिश्यू मध्ये. ओके. पूर्ण ऑल ओव्हर कन्सेप्ट येईल पल्लू तो शोल्डरपर्यंत पूर्ण कन्सेप्ट येईल तुम्हाला आणि याला टिश्यू पल्लू आणि टिश्यू ब्लाउज पीस येईल तुम्हाला आणि ब्लाउज पीस पण असं छान ब्रॉकेट मध्ये येणार आहे बुट्टीमध्ये. सॉरी बुट्टीमध्ये येणार आहे. बुट्ट्यांची ब्लाउज पीस अशा टिश्यूचं पल्लू आहे म्हणजे टिश्यू म्हणलेले कसं आपल्याला कडक फील जाणवतं हा हा पण हा एकदम सॉफ्ट कसं- वाला हे आहे. एकदम सॉफ्ट आणि Soft. लाईट वेट आहे फॅब्रिक म्हणजे ही साडी अशी फुगणार नाहीये घातल्यावर आणखी खूपच सॉफ्ट आहे. हा त्या टिश्यू मध्ये कसं एक धागा मिक्स असते याच्यामध्ये कसं प्युअर बाय प्युअर काम केलेलं आहे कारण की याचं कन्सेप्ट केलं ना पूर्ण मीनाकारीचं काम केलेलं आहे. याचं पल्लू पाहता तुम्ही याचं बुट्टीचं स्टाईल पण बघा ना पूर्ण मीनाकारीचं पल्लू आहे आणि पूर्ण युनिक आहे अशी हे फुलणार नाही काय नाही अंगाप्रमाणे चापून चपून बसणार चापून चोपून बसणारी साडी. साडी म्हटलं की चापून चोपून बसणारीच हो, बस. पाहिजे असते. आता हे जे रेंज बघा ना आता आपल्याकडे जोगेश्वरीमध्ये जे या मार्केटमध्ये बघायला गेलं ते 15-16 हजारच्या काळी कोणी विकणार नाही तुम्हाला तर ऑफरमध्ये तुम्हाला 19,000ची 12,900 रुपयाला बघायला भेटेल. 12,900ला खूपच सुंदर आहे. ही टिश्यू सिल्क पैठणी आहे आणि ह्याची मॅन्युफॅक्चर तुमच्याकडेच होते की हे कसं? आपल्याकडे स्वतःच मॅन्युफॅक्चर स्वतःचं आहे. आपल्याकडे हैदराबादकडे कसं 3-4 लूम आहेत ते आपण ओके. स्वतः बनवून घेतो हे स्वतः मागून घेतो आपल्याकडनं असं डायरेक्ट विन करतं दादा आपल्याकडे हां हां. हे त्यानंतर येते तुम्ही कॉम्बिनेशन बघा हे बांगडी मोर पैठणी म्हणतात त्याला तर हे बघा कन्सेप्ट एकदम युनिक केलेले Wow. अच्छा याची टिश्यू बघत आहे आता जर तुम्हाला पाठीमागणं पण विणकाम दाखवतो याची तुम्हाला म्हणजे तुम्हाला पण कळेल की प्युअर आहे का आर्टिफिशियल आणि याच्या पाठीमागणं बघा म्हणजे हे याच्यावरनं ओळखायला जाते की Okay. handloom आहे का आर्टिफिशियल ही हँडलूम आहे रे. ही हँडलूम आहे असं अडकणार विडकणार काहीच हां. भीती नाही तुम्हाला एकदम पूर्ण कन्सेप्ट एकदम युनिक आहे त्याचे बॉर्डरची स्टाईल पण बघता तुम्ही असं पूर्ण लोटस हो. केलेलं आहे युनिक आहे अशी. ह्याची काय प्राइस जाते? याची तुम्हाला ही 28,500ची 23,900 रुपये 23,000 म्हणजे तुम्हाला डिस्काउंट भेटणार हो आहे. डिस्काउंट भेटेल डिस्काउंट हे 12ही महिने चालू असतं की कसं काय? आता सध्या चालू आहे ऑफर. बारा महिना चालूच असतं आपल्याकडे जून जुलैमध्ये शक्यतो जास्त असते आता या Okay. पिरियडमध्ये तुम्हाला कसे हे डिस्काउंटमध्ये आहे कारागिरीचे काही सिंगल पीस असतात ना त्याच्यावरती discount. डिस्काउंट असतं ओके. बघू शकता हा येल्लो कलरवर खूप छान अशी पैठणी बघू शकता आणि त्याला अशी रेड बोलता नाही येणार पण असा थोडा वेगळाच कलर कॉम्बिनेशन आहे. त्यानंतर एक इथे बनारस कातन म्हणतात त्याला कतान silk, बरोबर. कतान सिल्क याच्यामध्ये तुम्हाला 10 ते 12 कलर कॉम्बिनेशन असे जो आहे ना आणि डिझाईन पण भेटणार. डिझाईन पण आणि खूप हटके कलर कॉम्बिनेशन भेटणार आहे याच्यामध्ये असा जे ठरलेल्या काठपदरमध्ये जो कॉम्बिनेशन असतं ना रेड अच्छा, पिंक हा, हा. ब्लू तसे कॉम्बिनेशन नाही बघायला भेटणार याच्यामध्ये एकदम युनिक कॉम्बिनेशन आहे आता हे सिंगल पीस दाखवलं तुम्हाला सॅम्पल पीस हा. याच्यामध्ये खूप अवेलेबल आहे तुम्हाला ह्याची काय रेंज चालू होते कतान सिल्क मध्ये? 10,000 पासून पुढे घ्यायला झाली घेत क्वालिटी जात वाढेल तशी ओके. रेंज वाढत जाईल. त्याच्यावर पण मीनाकारी केलेली आहे असे पॅरेट आहेत आणि त्याच्यावर मीनाकारी केलेली आहे बघू शकता तुम्ही. खूपच सुंदर साडी आहे आणि पदर पण ह्याचा खूप छान आहे. काठ पण छान आहेत म्हणजे जास्त पण मोठे नाही आहेत ज्याला असे नॉर्मल काठ आवडत असतील त्यांच्यासाठी ही छान आहे साडी आणि मेन म्हणजे कलर कॉम्बिनेशन पण खूपच सुंदर आहे. त्यानंतर एक इथे ही लाइनिंग पैठणीमध्ये जातो तो ह्याला आहे ना केमिस्ट्री कॉम्बिनेशन केलेलं आहे आता वा. अशी गोल्डन विथ असं सिल्वर असं दोन्ही कलरचं कॉम्बिनेशनचं आपण मल्टी कलर बनवून घेतलेले आहे केमिस्ट्री कॉम्बिनेशन म्हटलं त्याला ओके. खूपच छान आहे ही पण पैठणी आणि कलर कॉम्बिनेशन खरंच खूप छान आहे आणि युनिक आहे काहीतरी असं वेगळं आहे. ह्याची काय प्राइस रेंज आहे? तुम्हाला
27,500ची 17,900ला बसणार तुम्हाला. ओके 17,900ला बसणार. खूपच. ही पण हँडलूमच आहे. हँडलूम जो आतापर्यंत जो दाखवते तुम्हाला सगळे सिल्क जो आहेत ना हँडलूमच्याच दाखवले. ओके. आणि हँडलूमची प्राइस कितीपासून पुढे चालू होते? हँडलूमची प्राइस तुम्हाला 8,000 पासून सुरुवात होईल तुम्हाला. 8,000 पासून. त्यातलं ते चांगली क्वालिटी घ्यायची असेल तर तुम्हाला 10 ते 12 पासून 10 ते 12 पासून चालू. प्युअर हँडलूम मधला. आणि मला जर सेमीमध्ये पैठणी घ्यायची झाली तर सेमीमध्ये पैठणीची काय रेंज आहे तुमच्याकडे? आपल्याकडे जो आहेत ना ते 1500 पासून सुरुवात. 1500 पासून सुरुवात आहे. ओके. म्हणजे त्यात घेत जाणार तशी क्वालिटी वाढणार. ऑल ओव्हर बुट्टी किंवा विरल बुट्टी आले तर ते 2,000 2500 अशापर्यंत. ऑल ओव्हर बुट्टी तुम्हाला 3,000 पासून पुढे बघायला भेटेल ऑल ओव्हर. हे बघा हे डायमंड बुट्टीमध्ये तुम्हाला जे वर्कचं कन्सेप्ट गेलेलं आहे हे पूर्ण हँडलूम वर्क आहे बरं का. असं आतमागाने विणलेली साडी आहे. अच्छा. ही हो. आणि जे वर्क पाहते ना पूर्ण अशा हाताने बनवून घेतलेले आहेत. म्हणजे जे नवरीसाठी लागणार आहे शालू टाईप मध्ये हे येतं का? शालू बनारसची आहे त्याच्यावरती आपण वर्क स्वतः Okay. बनवून घेतलेले आहे. जे कन्सेप्ट केलं ना स्वतः वर्क बनवून घेतलं. या वर्कला काय बोलतात दादा? यश आहे ना ह्याला पुसा डिझाईन म्हणतात त्याला. ओके. खूप युनिक केलेलं आहे. टिकली डिझाईन वगैरे नाही. हा पुसा टिकली design नाही. म्हणतात त्याला. बरोबर आहे. मस्त कन्सेप्ट केलेलं आहे. जे वर्क पण बघा ना एकदम फाईन केलेलं आहे कामाचा. हो. अडकणार वगैरे काहीच नाही. असं डबल धागाने विणलेली साडी अशी. त्याची काय रेंज जाते? जी तुम्हाला 20 पर्यंत जाणार तुम्हाला. ओके. 20,000 पर्यंत. आई 3600ची आता 20 पर्यंत जाणार तुम्हाला. म्हणजे मटेरियल पण एकदम प्युअर आहे ते. हे जे बरोबर फॅब्रिक आहे ना प्युअर फॅब्रिक जे बनारसी बनारसी साड्यांची. बनारसी शालू आहे त्याच्यावर Okay. आपण वर्क बनवून घेतलेलं स्वतः प्रोडक्शन करून घेतलेलं. आणि ब्लाऊजला कसं आहे? ह्याला प्लेन दिलेले आहे. ह्याला म्हणजे आपण जर तुम्ही जर सांगितलं नाही ह्याला हेवी ब्लाऊज पीस नाही का करा त्याच्यावर टिकली वगैरे वर्क बनवून द्या असं म्हटलं ना ते पण आपण करून देतो बरं का. अच्छा. म्हणजे तुमच्याकडे ब्लाऊजला पण वर्क वगैरे work करून वगैरे भेटतं. करून देतो. आपल्याकडे साडी घेतली ना तुमची जो कन्सेप्ट माइंड मध्ये काय थीम आहे ना ते पण आपण करून देणार. त्याचे एक्स्ट्रा चार्जेस असतील ना? हा ते जे काही चार्जेस असेल ते लागू. ओके. आता हे जो शालू शक्यतो कोण नेसत नाही म्हणजे लग्नासाठी नाही का. बरोबर आहे. हल्ली पूर्वीपासून चालायचा. आणि त्यातलं हे साऊथ इंडियन ब्रॉकेट मधलं हे आपण वर्क बनवून घेतलेले आहे. म्हणजे हे शालू वजा म्हणून वापरू शकतात. म्हणजे हे लग्नानंतर पण तुम्हाला युजेबल होणार. कुठं फंक्शनला म्हणा ते पटकन यूज करा. शालू कसं थोडंसं हेवी जड असतं ते कसं एकदा दोनदा नेसणार. यानंतर पण तुम्हाला कॅरी करता येईल अशी. सध्या साऊथ सिल्कचं जास्त चाललेलं आहे. साऊथचं जे खूप ट्रेंड आहेत ना. ट्रेंड चालू आहे. सो हा एक खूप छान ऑप्शन आहे नवरीसाठी. किंवा सायडरही घालू शकतं असं घालायचं असेल तर यूज करू शकतो. कोणी यूज करू शकतो. म्हणजे असं नाही की फक्त नवरीसाठीच आहे. सो सायडरही यूज करू शकतो. खूपच छान आहे. तुम्ही बघू शकता इथे पण वर्क केलेलं आहे. मध्ये कुयरीची डिझाईन आहे. कुयरीची डिझाईन केलेली आहे आणि पूर्ण ऑल ओव्हर बुट्टी आहे साडीला आणि असं वर्क केलेलं आहे. प्युअर शालू बघते. वेलीची डिझाईन आहे अशी. हो बरोबर प्युअर आहे. बनारस शालू. म्हणजे जी आधीपासून चालत आलेली आहे ती हो. ही डिझाईन आहे. प्युअर बनारसी प्युअर साडी. बनारस. बरोबर. आणि याची जी वेलीची डिझाईन आहे ते ना स्टार्ट टू एंड पर्यंत येणार. ओके. आणि ह्याच्यावर जर डायमंडचं वर्क वगैरे करून पाहिजे असेल तर कसं काय? भेटेल ना त्यात. अच्छा. म्हणजे तसं तुमच्याकडे रेडी शालू पण आहे का असं डायमंडचे वर्क केलेले ह्याच्यावर की कसं काय? ते पण आहे शालू रेडी डायमंड केलेलं ते पण भेटेल तुम्हाला. हवे असेल ते कस्टमाइज करून पण भेटेल. अच्छा. म्हणजे ह्याच्यावर पण आपल्याला कस्टमाइज करून भेटणार आहे. पूर्ण ही वेलीची डिझाईन पूर्ण लास्टपर्यंत आहे साडीला. बघू शकता तुम्ही. आणि खूपच छान असं शालू आहे आणि कलर पण खूप छान आहे. असं ग्रीन कलर आहे. ह्याची रेंज काय जाते? 12,900. 18,900चा शालू आहे. ह्याची किंमत आहे 12,900. डिस्काउंट करून तुम्हाला 12,900ला भेटणार आहे. आणि 12,900च्या मानाने खूपच सुंदर असा हा शालू आहे. अच्छा. स्लीव्सला येणार आहे हँड्सला. शालू मध्ये आपण शक्यतो कसं आहे ब्राईट कलर वगैरे पाहतो ना. बरोबर. आणि त्याच्यातला आता अच्छा, pastel shades. कलर पण अवेलेबल आहे Okay. बरं का.
शालूमध्ये पेस्टल शेड पण तुम्हाला इथे बघायला भेटणार आहे. हा असा बेबी पिंकमध्ये कलर आहे आणि ह्याच्यावर सुद्धा पूर्ण वेलीची डिझाईन येणार आहे. गोल्डन बॉर्डर आहे ह्याला खूप छान अशी. हाही कलर खूप छान आहे, पेस्टल कलर. म्हणजे त्याच्यामध्ये किती कलर्स आहेत? पेस्टल मध्ये तुम्हाला 10 ते 12 कलर भेटेल, डार्क मध्ये पण 10 ते 12 कलर भेटेल. अच्छा, दोन्ही ह्याच्यामध्ये दोन्ही 10 ह्याच्यामध्ये ते. available. आणि परत डिझाईन जर दुसरी हवी असेल तर ती भेटेल. सुद्धा खूप भेटेल. खूप डिझाईन Okay. भेटेल तुम्हाला. डिझाईन सुद्धा भेटणार आहे आपल्याला. आणि तुम्हाला जर कलर दुसरा पाहिजे असेल तर तेही भेटणार आहे. सगळी व्हरायटी मी दाखवू शकत नाही आहे, त्याच्यामुळे प्रत्येक ह्याच्यातले मी एक सॅम्पल्स दाखवते आहे. सो तुम्ही नक्की यांच्या शॉपला व्हिजिट करा. खूप मोठं शॉप आहे आणि ह्यांच्याकडे व्हरायटीसुद्धा भरपूर आहे. पिकल बांबूचा प्रकार सोडून हा बांबू टिश्यू म्हणतात त्याला. ओके, बांबू टिश्यू. वाव, हे काहीतरी डिफरंट बघायला भेटते आपल्याला. त्याच्यामध्ये खूप डिझाईन्स अवेलेबल आहे आपल्याकडे आता. ओके, ह्याची काय प्राइस आहे? 5,900. ओके, 8,900 आहे. आणि त्याची इथे डिस्काउंट करून प्राइस 5,900ला पडते आपल्याला ही साडी. खूपच छान आहे. क्वालिटी वाढत जाणार आहे. अच्छा, घेऊ तसं वाढत जाणार. बरोबर. वाढत जाणार आहे. डिझाईन मध्ये पण खूप अवेलेबल आहे. अच्छा. खूप मध्ये तुम्हाला जर दिसत असेल तर बघू शकता इथे चेक्स सारखी बॉर्डर दिसते थोडी. जे प्रॉपर असं बांबू सिल्क ज्याला बोलतात ते हे आहे. बांबू सिल्क मध्ये ही साडी. प्रमाणे चापून चुपून बसणार आहे. अच्छा, म्हणजे आपल्याला थोडक्यात आयडिया येते की नाही का हे फुलणार वगैरे असं हो, वाटतं. फुलणार असं वाटतं. बरोबर आहे. मला अशी थोडासा गैरफायदा आहे, पण या कसं चापून चुपून बसणार आहे बरोबर. fabric. बांबू सिल्क बोलल्यावर असं थोडंसं डोक्यात येतं की साडी फुलणार असं घातलं, फुगणार अशी. पण ते नाही आहे, कारण की मटेरियल हातात घेतल्यावरच समजते की ही साडी फुगणारी नाही आहे. अशी चापून चोपून बसणारी साडी आहे. आणि त्याची बॉर्डर पण खूप सुंदर दिलेली आहे आणि खूपच छान असं कलर कॉम्बिनेशन दिलेलं आहे. हे घागरा आपल्याकडे घागरा पण अवेलेबल आहे, साडी सुद्धा अवेलेबल आहे. त्या घागऱ्याचे एक पॅटर्न दाखवतो तुम्हाला. हे पूर्ण कडवा डिझाईन केलेलं आहे, एकदम कन्सेप्ट एकदम युनिक केलेलं आहे. वाव, ओपन करून दाखवतो म्हणजे तरच तुम्हाला आयडिया येणार. वाव, तुम्ही बघू शकता खूपच सुंदर असा हा घागरा आहे. ब्रायडल साठीचा खूपच सुंदर आहे घागरा. वेडिंग कलेक्शन आहे ब्रायडल. ओके, त्याच्यावरती लिपी आहे. खूप असं स्टोन वर्क केलेलं आहे. आणि मोर बघू शकता, मोराची अशी डिझाईन केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये पण त्यांनी 2 कलर यूज केलेले आहे मोराच्या डिझाईनमध्ये सुद्धा. म्हणजे एक ब्लू, डार्क ब्लू आहे, एक लाईट ब्लू आहे. असं खूपच छान असं बघू शकता तुम्ही केलेलं आहे. परत इथे फ्लावर्स पण आहे. ह्याच्यामध्ये पण कलर कॉम्बिनेशन छान यूज केलेलं आहे. अर्ध्यांना पिंक कलर आहे, अर्ध्यांना येलो कलर आहे. खूप छान असं कॉम्बिनेशन यूज केलेलं आहे घागऱ्यावर. आणि ऑल ओव्हर तुम्ही बघू शकता पूर्ण असा भरलेला घागरा आहे. इथे हत्तीसुद्धा दिसतील तुम्हाला. पूर्ण हे हँडवर्कचा हा घागरा आहे. ह्याची रेंज काय आहे? ही 31,900ची 22,500ला बसेल. ओके, 31,900चा हा घागरा आहे. पण हा डिस्काउंट करून ब्रायडल कलेक्शन. ओके, डिस्काउंट करून 22,500ला भेटणार आहे तुम्हाला. आणि ह्याचा ब्लाऊज दाखवता का? ब्लाऊज तुम्हाला आहे ना बघा. आणि वेल्वेटचे ब्लाऊज येणार आहे असे. ओके, वेल्वेटचा ब्लाऊज येणार आहे. ब्लाऊज सोडून असे वेल्वेट असं डिफरंट. ओके, आणि स्लीव्हजला आणि फ्रंटला आणि बॅकला पण बघू शकता तुम्ही. बॅकला पूर्ण असे वर्क केलेले असे. पूर्ण स्लीव्सला तुम्हाला वर्क भेटणार आहे. आणि स्लीव्सला फक्त बॉर्डर नाही भेटणार आहे, तर पूर्ण तुम्हाला स्लीव्सला वर्क भेटणार आहे. त्याच्यामध्ये सुद्धा मोराचं असं वर्क डिझाईन केलेली आहे, बघू शकता तुम्ही. आणि बॅकला पण भेटणार आहे. बॅकमध्ये पण तुम्ही बघू शकता. ते फ्रंट आहे, आय थिंक फ्रंट आहे ना. फ्रंटला पण खूप छान असं वर्क केलेलं आहे. आणि बॅकला पण तुम्ही बघू शकता, इथे पण मोराची अशी डिझाईन केलेली आहे. खूपच सुंदर हा घागरा आहे. म्हणजे रेंजच्या मानाने हा घागरा खूपच सुंदर आहे. ही जो घागरा आहे ना, तुम्हाला अशी 2 मिनिटं उभे राहून लावून दाखवतो. म्हणजे तुम्हाला थोडक्यात आयडिया. अशी लावून दाखवतो. म्हणजे फुल साईज आहे ही. फुल स्लाइस आहे. वाव, वेअर वगैरे झाले ना. अच्छा.
सो आतापर्यंत आपण प्युअर सिल्कचं कलेक्शन बघितलेलं आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला बनारसी शालू बघायला भेटलेले आहेत किंवा कतान सिल्क बघायला भेटलेलं आहे, बांबू सिल्क बघायला भेटलेलं आहे, पैठणी बघितलेली आहे आपण. आता आपण खाली सेमी सिल्कमध्ये बघायला जाणार आहोत, तिथे काय काय व्हरायटी आहे ते बघून घेऊया. आपलं हे जोगेश्वरचं पोस्टर पीस आहे, हे आपण स्वतः कस्टमाइज करून घेतलेलं साडी. त्याची बॉर्डर जेव्हा पाहताय पूर्ण गजलक्ष्मी बॉर्डर म्हणतात त्याला. आणि याला कसं असं केमिस्ट्री कॉम्बिनेशन केलेलं आहे आपल्याला, असं सिल्वर आणि असं गोल्डन सिल्वर आणि कॉन्सेप्ट केलेलं आहे. मोस्टली एकाच कलरची बुट्टी बघायला भेटते, तर ह्याच्यावर इथे तुम्हाला कलर वगैरे अवेलेबल नसतं. हे कस्टमाइज करून घेतलेली साडी, सिंगल लेडी वन पीस म्हणतो ना आपण, तशातले प्रकार आहे. मस्त साडी बघा, सॉफ्ट आहे, फॅब्रिक पण असं चापून चुकून बसणारे फॅब्रिक अशी. काट आहे, पोचण्याच्या ठिकाणी नाजूक काट बघायला भेटले. याच्यावर बुट्टी 2 कलर मध्ये बघायला भेटणार आहे, गोल्डन आणि गोल्डन मध्ये बघायला भेटणार आहे. आणि स्टार्ट टू एंड पर्यंत. ओके, याला टॅजल सुद्धा लावलेले आहेत. आणि गोंडेशी पदर आहे आणि गोंडेशी पल्ले आहे. ब्लाऊज आणि ब्लाऊज पीस असं छान कॉन्ट्रास्ट मध्ये येणार आहे. ओके, ह्याची काय प्राइस आहे? आता आपला डिस्काउंट मध्ये येते 6200ची. आता डिस्काउंट जाऊन तुम्हाला 4300ला बसते. 4300ला. खूपच छान आहे साडी. फॅब्रिक पण एकदम सॉफ्ट अँड लाईट. अच्छा, हा सिंगल पीस येणार आहे. सिंगल पीस, वन पीस म्हणतो ना आपण. ओके, तशी. त्याच्यामध्ये कलर वगैरे नसा हवे असेल डबल भेटेल तुम्हाला. अच्छा, कलर वगैरे नसेल. त्याच्यासाठी किती वेळ लागतो, म्हणजे जर आपल्याला सेम साडी हवी असेल तर? तुम्हाला एक 10 ते 15 दिवसात भेटून जाईल. सेम जर साड्या हवे असेल कस्टमाइज करून तुम्हाला 10 दिवसात बनवून देऊ तुम्हाला. त्यानंतर एक ते ही पैठणीमध्ये तुम्हाला हे टिपिकल पैठणी वगैरे नाही, अशी लाइनिंग अशी आणि पूर्ण अशा मोराची डिझाईन केलेलं, असे बांगडी मोर म्हणतात त्याला असे. ओके, याच्यामध्ये तुम्हाला 5 ते 6 कलर अवेलेबल. अच्छा, सध्याचा आता ट्रेंड चालू आहे अशा लाइनिंगची पैठणी सध्या. बरोबर. ही बांगडी मोर आहे आणि पल्लूला पण अशी मीनाकारीचं काम आहे. या मोरांना असं बांगडी मोर असं बोलतात. त्याच्यामध्ये तुम्हाला कलर अवेलेबल आहे. अच्छा, ह्याच्यामध्ये कलर भेटतील. हो. आणि त्यानंतर आता पैठणीमध्ये तुम्हाला आता खूप ट्रेंड येते चंद्रकोर. बरोबर. याच्यामध्ये तुम्हाला सिल्वर आणि अशी गोल्डन, जर गोल्डन हवे असेल गोल्डन पण बघायला भेटेल चंद्रकोरचा, सिल्वर हवे असेल सिल्वर पण बघायला. आणि मिक्स हवे असेल, दोन्ही मिक्स हवे असेल तर दोन्ही पण आहे. ओके, सगळे कलेक्शन अवेलेबल आहे. ह्याची काय रेंज चालू होते? त्याची तुम्हाला आता हे 7500ची 4200ला बसते. 4200ला बसते. ओके, म्हणजे जवळजवळ सगळ्या साड्यांवर डिस्काउंट आहे. साड्या. त्यानंतर एक ते ही कंची सिल्क मध्ये तुम्हाला. ओके, आता ही कमी रेंजची साडी आहे तुम्हाला. 5-500चं तुम्हाला 3-400ला बसते तुम्हाला. 3-400ला बसते साडी. वा, खूप सुंदर आहे साडी. कॉम्बिनेशन पण डिफरंट आहे, असं युनिक अशा कॉम्बिनेशन असं म्हणजे शोधलं तरी पण भेटणार नाही भेटणार असं कॉम्बिनेशन आहे. खरंच छान कॉम्बिनेशन आहे. ब्लूला येलो असं कॉम्बिनेशन आहे आणि त्याच्यावर असं गोल्डन वर्क केलेलं आहे. गोल्डन काठ आहेत त्याला. आणि ही बुट्टी आहे, ती बुट्टी पण खूप नाजूक अशी बुट्टी आहे. खूपच सुंदर अशी साडी आहे ही. हा पण म्हणजे सिंगल पीस आहे की कसं काय, म्हणजे ह्याच्यात कलर आहेत? ओके, ह्याच्यामध्ये सगळे 8 कलर कॉम्बिनेशन बघायला भेटतात. असे पिंक लाल अशी कॉम्बिनेशन आहे, सगळे वेगळं कॉम्बिनेशन बघायला भेटतं. युनिक कलर कॉम्बिनेशन. हा कलर कॉम्बिनेशन मस्त डिफरंट. वाईनला पिंक, टेम्पल काढते. अच्छा, आणि डिझाईन सुद्धा वेगळी आहे. ग्रीनला ब्लू कॉम्बिनेशन. चिंतामणी ब्लूला तुम्हाला रेड कॉम्बिनेशन येणार आहे. आणि हा एक आता फिरता कलर आहे ग्रीन मध्ये. ग्रीन नाही बोलता येणार, वेगळाच. हा हे छान कॉम्बिनेशन आहे. बॉटल ग्रीन. बॉटल ग्रीन हे छान आहे. जर नवरीसाठी पाहिजे असेल तर हे छान कॉम्बिनेशन आहे. येल्लोला बॉटल ग्रीन, पिंकला ब्लू कॉम्बिनेशन. ओके, भरपूर कलर आहेत आणि त्याची काठही वेगवेगळे आहेत. म्हणजे तुम्हाला सेम डिझाईन अशी बघायला नाही भेटणार, प्रत्येक ह्याच्यामध्ये वेगवेगळे काठ बघायला भेटतील. आणि सगळ्याचे कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे. जी पाहतात आहे ऑर्गन्झामध्ये असं थोडंसं डिफरंट आहे. टिपिकल लुक नाही आहे, अशी वेळीची डिझाईन यायला. आणि हे कॉपर जरी म्हणतात, आता खूप ट्रेंड आहे कॉपर जरीचा. हो, बरोबर. खूप सुंदर आहे साडी. प्युअर ऑर्गन्झामध्ये मस्त. अच्छा, सॉफ्ट आहे एकदम मटेरियल.
असं ब्लाउज पीस पण असं पूर्ण ब्रॉकेटमध्ये येणार आहे. ब्रॉकेटमध्ये आणि कॉपर जरीचं अच्छा. डिझाईन पण टिपिकल ब्रॉकेट जरीचं डिझाईन दिलं ना, असे वेगळी डिझाईन आहे, बरोबर आहे. हे ब्रॉकेटमध्ये कसं टिपिकलमध्ये फक्त असं वेगळंच येतं किंवा हे डिफरंट आहे असं काहीतरी. पूर्ण भरलेली साडी अशी. ओके. आणि त्यातला ऑर्गन्झामध्ये तुम्हाला बुट्टी कॉन्सेप्ट जर हवे असेल तर बुट्टी कॉन्सेप्ट पण आहे याच्यामध्ये. ओके. छान आहे साड्या, असं फॅन्सी डिझायनर आहे या साड्या. असं टिपिकल काठपदरचं लुक सोडून असं वेगळं वेगळं काहीतरी, म्हणजे ज्यांना जास्त हेवी आवडत नाही त्यांच्यासाठी ह्या साड्या अशा कुठल्या ऑकेजनला कॅरी करू शकतो अशी छान. ऑफिससाठी वगैरे पण जर पाहिजे असतील, पार्टीसाठी किंवा असं काही फंक्शन असेल तर त्यासाठी या साड्या खूप छान आहेत आणि लाईट वेट आहेत. मेन थिंग पेस्टल कलर पण आहे आणि डार्क कलर पण आहे. ओके. ह्यांची काय रेंज चालू होते? तुम्हाला हे 400-500 आता अवेलेबल. आता डिस्काउंटमध्ये तुम्हाला 2700 रुपयाला बसते. 2700 रुपयाला. ओके. 2700ला बसते बुट्टी कन्सेप्टची. आणि जी हे वेलीची डिझाईन आहे ही 4900ची 3150 रुपयाला बसते तुम्हाला. 3150. आणि तो एक आणि त्यातला तुम्हाला पेस्टल मधला वाव, ते हे कॉम्बिनेशन छान आहे. आणि याला बेनिफिट काय की तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे काय की माहिती आहे का, याला कॉन्ट्रास्ट नाही आहे साडी. आणि साडी पूर्ण सेल्फ असल्यामुळे ना याला 10 रंगाचं कुठले कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस यूज करा अच्छा. तर कॉम्बिनेशन सूट होणार आहे अशी कलर. खूपच छान आहे आणि साडी एकदम अशी लाईट वेट आहे, हेवी नाही आहे अशी. हे जे पाहते हे सगळे नऊवारी कलेक्शन आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 3-3.5 पासून सुरुवात होईल. जर कमी रेंज हवे असेल तर खालच्या सेक्शनला त्याच्यामध्ये खूप कलर अवेलेबल आणि डिझाईन पण अवेलेबल आहे. अच्छा, ह्याच्यामध्ये पैठणी पण बघायला भेटणार आहे. ओके. पैठणी बुट्टीची आहे हंसाबीची. ओके. हे कलांजली पैठणी म्हणतात त्याला. त्याच्यामध्ये 10 ते 12 कलर अवेलेबल आहे. साडी खूप युनिक अशी. नऊवारी कसं स्टार्ट टू एंड पर्यंत आणि नऊवारी पूर्ण असते आपल्याकडची साडी. 9 वार, 10 वार आणि काय 12 वार पण येतात ना? हो, 10 वार 12 वार पण येतात. ओके. वाव. पूर्ण गोल्डन पल्लू दिलेले आणि ते पूर्ण असं 1000 बुट्टा म्हणतात त्याला अशी. ओके. ही कलंजाली पैठणी. कलांजली पैठणी. कलंजाली पैठणी. ओके. आणि कांजीवरम घ्यायची बोलल्यावर नऊवारीमध्ये आहे का? हो, आहे ना. हे पण दाखवतो एक सॅम्पल. कांजीवरम पैठणी तुम्हाला. हे कांजीवरम आपली रेग्युलर नाजूक बुट्टी, नाजूक बुट्टी. ह्याची काय रेंज आहे ते कांजीवरममध्ये घ्यायची झाली तर? हे 3850ला बसते 5-500ची. ओके. 5-500ची 3850ला बसते. नवरीसाठीचा हा कलर आहे खरं तर, येलो कलर बोलल्यावर. आणि त्याला ग्रीन नाही बोलता येणार, मोरपिशी असं कॉम्बिनेशन दिलेलं आहे आणि गोल्डन काठ आहेत त्याला. वाव. हाही एक डिफरंट कॉम्बिनेशन आहे. येल्लोला चिंतामणी कॉम्बिनेशन आहे. लेमन येल्लो आहे हा, प्रॉपर येल्लो पण नाही बोलता येणार. लेमन येल्लोला असं चिंतामणीचं कॉम्बिनेशन, चिंतामणी कलरचं बॉर्डरचं असं कॉम्बिनेशन भेटणार आहे. मॅजेंटा पैठणीचा मेन कलर म्हणतो ना. बरोबर आहे. खूप सुंदर आहे. मजेंडा आणि ग्रीन. मॅजेंटाला मजेंडाला ग्रीन कॉम्बिनेशन. आणि आता हे सध्या ट्रेंडिंगला चालणारं कॉम्बिनेशन म्हणजे ब्लू कलरला रेड कॉम्बिनेशन. हे खूप छान, म्हणजे सगळेच कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे त्यांच्याकडे. हे सेल्फमध्ये तुम्हाला कोणाला जर सेल्फमध्ये हवी असेल, कॉन्ट्रास्टमध्ये नको असेल तर तोही ऑप्शन ह्यांच्याकडे अवेलेबल आहे. ह्याची काय रेंज आहे? 3900ची 2900 रुपयाला बसते. 2900 रुपयाला. ओके. 2900 रुपयाला बसते. ह्याला अशी कॉपरची बॉर्डर आहे आणि त्याच्यावर पण मोराचं काम आहे पदरावर. आणि अशी छोटी फुलांची अशी बुट्टी आहे. ऑल ओव्हर बुट्टी येणार आहे तुम्हाला या साडीवर. आणि टॅझल्स सुद्धा भेटणार आहेत त्याच्याबरोबर. अच्छा. इरकलमध्ये पण नऊवारी साडी आपल्याला बघायला भेटते. आणि हा कलर हे असा डिफरंट कलर आहे. चंद्रकोर पण आता अवेलेबल आलेलं आहे आपल्याकडे. ओके. चंद्रकोर फक्त 6वारीमध्येच बघायला भेटलेली, आता मला 9वारीमध्ये सुद्धा बघायला भेटली आहे यांच्याकडे.
वाव, खूपच सुंदर कलेक्शन आहे. नऊवारीमध्ये चंद्रकोर. ओके. ह्याच्यामध्ये पण कलर्स अवेलेबल आहे. Available आहे. सगळे याच्यामध्ये कलर अवेलेबल आहे नऊवारीमध्ये तुम्हाला. ओके. पाहिजे तेवढा कलर भेटेल. आणि ह्याला ब्रॉकेटचं ब्लाऊज येणार आहे ना? पूर्ण सिल्कची ब्लाऊज पीस यायला जपाट म्हणतो त्याला ब्लाऊज पीस. अच्छा, ब्रॉकेट नाही बोलता येणार ह्याला. जकॉटची जकॉटची. विविंग असं पाठीमागून पण धागे वगैरे नसतं त्याला. अच्छा. ओके. पूर्ण इंटरलॉकिंग काम. ओके. जर तुम्हाला असं ब्लाऊज पीस नको असेल तर तुम्ही प्लेनमध्ये घेऊन प्लेन पण घेऊन तुम्ही शिवू शकता. किंवा आता वर्कचे ब्लाऊज पीससुद्धा अवेलेबल आहेत शॉपमध्ये, तेही भेटून जातात. वर्कचे ब्लाऊज पीस हो, कॉन्ट्रास्टमध्ये जर तुम्ही ब्लाऊज घेतलं तर तेही तुम्हाला रेडीमेड ब्लाऊजसुद्धा भेटतात. भरपूर वर्कचे ब्लाऊज पीस आता शॉप्समध्ये अवेलेबल्स आहेत, त्याच्यामुळे तुम्ही ते दुसऱ्या शॉपमध्ये जाऊन घेऊ शकता. पाहतेच आहे ही कॉटनची साडी. आता हे कमी रेंजपासून सुरुवात येईल. आपल्याकडे स्टार्टिंगचा प्राईस जो आहे ना 3,500 पासून सुरुवात आहे याच्यामध्ये. म्हणजे घेईल तशा क्वालिटी वाढत जाते. देणे करण्यापासून सगळे व्हेरायटी Okay. अवेलेबल आहे. याच्यामध्ये कलर पुष्कळ बघायला भेटेल. याच्यामध्ये ही कलर कितीची? 350. हे 350 पासून सुरुवात होईल. कलर Okay. डिझाईन पुष्कळ अवेलेबल आहे तुम्हाला याच्यामध्ये. आणि Soft मध्ये साडी. आपल्याकडे क्वांटिटी जाणाऱ्या साड्या या साड्या. आणि त्यातला ही सॉफ्ट सिल्क मध्ये तुम्हाला कमी रेंजची साडी 600 रुपयेपर्यंत बसेल तुम्हाला. ओके, याच्यामध्ये 600 colour खूप पर्यंत. available. पाहिजे तेवढा कलर भेटेल तुम्हाला. पदर ह्याचा कसा आहे? पदराला सोबर पल्लू असा Okay, lining चा. सोबर पल्लू येणार याला. जास्ती भरलेले पल्लू वगैरे येणार नाही तुम्हाला. आणि भरलेले पल्लू जर हवे असेल तर हा कंची सिल्कमध्ये कमी रेंजची साडी आहे. हे बेसिक सुरुवात होईल याच्यामध्ये. याच्यामध्ये पण कलर खूप अवेलेबल आहे. कॉन्ट्रास्ट पल्लू आणि कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस यायला पण तुम्हाला. ओके. या कमी रेंजच्या साड्यांना कॉन्ट्रास्ट पल्लू आणि कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस येत नाही. आणि हे पहिल्यांदा आपण करून घेतलेले साड्या. हे साधारण तुम्हाला 540 रुपयाला बसेल. 540ला. ओके. याच्यामध्ये कलर खूप अवेलेबल आहे. याच्यामध्ये पण तुम्हाला हे पण छान आहे. आणि त्यातला हे बाटिकमध्ये येईल तुम्हाला कमी रेंजची. आणि साडीचं वजन पण बघू शकता, एकदम लाईट वेट आहे बघा साडी. हो, खूपच सॉफ्ट कलर आहे. याचं पर पीस वेगळा येणार याच्यामध्ये. कलर जर आले तर तुम्हाला ओके. प्रत्येक डिझाईनची लुक वगैरे बघायला भेटेल याच्यामध्ये. ह्याची काय प्राइस आहे? ही साधारण 750ची 530 रुपयाला बसेल. 530ला. ओके. आणि हे साडे सगळ्यांना देणे घेण्यासाठी क्वांटिटी जाणाऱ्या साडी ते 1200 रुपयाची काठपदरमध्ये 650 रुपयाला बसते. ऑलर बुट्टी आहे. वन साईड बिग बॉर्डर आहे. पोषणाच्या ठिकाणी नाजूक बॉर्डर आहे. ओके. असं साडी लाईट वेट आहे. साडी एकदम चापून चापून बसणार अशी साडी. काही जे पाहते हे कॅटलॉग पीस मधला हे पोस्टर पीस आहे आपल्याकडं. आणि ते साडीचं बघू शकता. काय मटेरियल बोलतात ह्याला? हे मखमली फॅब्रिक आहे. अच्छा, मखमली फॅक्ट. मखमली फॅब्रिक आहे. असं सॉफ्ट आहे, थिकनेस आहे फॅब्रिक. आणि हे तुमचं मनी पर्समध्ये पण बसेल. एवढं छोटी गाडी होती म्हणजे फॅब्रिक पण तुम्ही लक्षात घेऊ शकता किती सॉफ्ट अँड लाईट आहे फॅब्रिक बॉर्डर. आणि याला म्हणतात जे बॉर्डर जे आहे ना असं पूर्ण टर्निंग बॉर्डर केलेलं आहे आणि शेडेड बॉर्डर म्हणतात त्याला अशी. आणि गोंड्याची पल्लू आहे. आणि जर ब्लाऊज पण बघू शकता ताई, साडी पूर्ण अशी डिझाईन आहे साडी. ब्लाऊजला पूर्ण असं वर्क आहे. डिझायनर ब्लाऊज आहे. पॅटर्नचं ब्लाऊज आहे. म्हणजे पूर्ण बॅक फ्रंट आणि स्लीव्सला तुम्हाला भेटणार आहे, पॅटर्न भेटणार आहे. ह्याची काय प्राइस आहे? तुम्हाला 2100 रुपयाची 1400 रुपयाला 1400 रुपयाला. ओके. कलर 7-8 कलर बघायला भेटेल. आणि पूर्ण शेडेड बॉर्डरची आहे. आणि त्याच्यातनंच तुम्हाला ही छोटी बुट्टी म्हणतात, ही टिकली बुट्टी म्हणतात त्याला. ओके. छोटी बुट्टी. जर मोठी बुट्टी हवी असेल तर मोठी बुट्टी पण आहे. आणि जर ज्यांना मोठी बुट्टी आवडत नसेल त्याच्यासाठी छोटी बुट्टी पण आहे. कलर पण अशी खूप सुंदर कलर आहे. कलर कॉम्बिनेशन बघू शकता तुम्ही. खूपच सुंदर असं कलर कॉम्बिनेशन आहे. इथे बॉटल ग्रीनला असं पॅरेट ग्रीन सारखं कॉम्बिनेशन आहे. इथे डार्क ब्लू आहे. त्याला ही कॉम्बिनेशन खूप छान आहे. हे पिरामिड डिझाईनची. याचंही तेच मटेरियल आहे का? सेम आहे. हे सगळे एकच मटेरियल आहे. फक्त ओके. डिझाईन डिझाईन वेगवेगळं वेगवेगळे आहेत. डिझाईन ओके. वेगवेगळं भेटेल.
छान. हे टेम्पल डिझाईन म्हणजे ओके. खूपच छान आहे ही पण साडी. साडी बघा आत्ताच लॉन्च झालेली साडी सॉफ्ट सिल्क मधला. ही सेलम सॉफ्ट सिल्क एकदम वेटलेस साडी. सॉफ्ट सिल्क मध्ये ही साडी आहे. ह्याची काय प्राइस आहे? जी तुम्हाला ते 1350 रुपयाला बसेल तुम्हाला. ओके. 2100 ची 1350. हा ब्लाऊज पीस आहे का ब्रॉकेट मध्ये? कंटे कॉम्बिनेशनचा ब्लाऊज पीस. ओके. ब्रॉकेट मध्ये ब्लाऊज पीस भेटणार आहे तुम्हाला. 1350 ला ही साडी बसेल. खूपच सुंदर अशी साडी आहे. तर हे जे पाहत आहे मनी कंचनम सिल्क मध्ये साधारण तुम्हाला 2-2.5 पर्यंत वगैरे येईल तुम्हाला. ओके. त्याच्यात 5-6 कलर अवेलेबल आहे. साडी मस्त आणि याला कसे विरल बुट्टी येणार. पल्लू शोल्डर दाट आणि आतमध्ये कसं विरळ बुट्टी येणार आहे. ओके. त्याच्यामध्ये पण कलर वगैरे अवेलेबल आहे. आणि हे जो बॉर्डर पाहते तुम्ही कॉन्ट्रास्ट बॉर्डर आहे. कॉन्ट्रास्ट बॉर्डर. आणि हे जो बॉर्डर पाहते तुम्ही अशी पूर्ण कडियाल बॉर्डर आहे. म्हणजे यातला कलर याच्यामध्ये मिक्स होत नाही, यातला धागा याच्यामध्ये मिक्स होत नाही. त्यामुळे बॉर्डर जो आहेत ना एकदम असं थिक दिसणार आहे तुम्हाला. असं लांबून जर पाहिलं तर कॉन्ट्रास्ट एकदम उठून दिसणार आहे. बरोबर आहे. त्याच्यातला हा टिश्यू मधला तुम्हाला हा गोल्डन टी शर्ट मध्ये ही साऊथ इंडियन लुक मध्ये तुम्हाला असं बघू शकता तुम्ही. एकदम plain. ह्याच्या बॉर्डर थोड्या मोठ्या येतात साऊथ इंडियनच्या ना. कलर पण अवेलेबल आहे याच्यामध्ये. खूप सुंदर आहे साडी टिश्यू मध्ये. टिश्यू मध्ये. ओके. ग्लास टिश्यू म्हणतात. ह्याच्यावर मोराची हे आहे. बघू शकता तुम्ही बॉर्डर. बॉर्डरवर खूप छान असे मोर आहेत मोठे. आणि ही बॉर्डर थोडी मोठी आहे. टिश्यू सिल्क ची साडी आहे. ह्याची काय रेंज आहे? साधारण तुम्हाला 4,200 ची 2,900 रुपयाला बसेल. ओके. 2,900 पर्यंत बसेल. ओके. ह्याला पण कॉन्ट्रास्ट ब्लाऊज येणार आहे ना? कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस आहे. ओके. कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस. त्यानंतर जी प्लेन बॉर्डर मधला प्लेन बॉर्डर आणि याला ना ऑपोजिट कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस कुठलाही करा ना खूप सुटेबल आहे. हो. गोल्डन मध्ये घेतलं तरी पण होऊन जाईल. आता ह्याला सेल्फ मध्ये असेल ना? सेल्फ मध्ये येतं. ओके. ब्लाउज पीस तुम्हाला सेल्फ मध्ये ब्लाऊज पीस येतं. कॉन्ट्रास्ट पण करू शकता. पूर्ण प्लेन साडी आणि त्याला अशी गोल्डन बॉर्डर दिलेली आहे. पण त्या बॉर्डरचा पण लुक एवढा आहे की पूर्ण साडी अशी खूप अशी उठून दिसणार आहे जरी ती पूर्ण प्लेन असली तरी. आणि ह्या मटेरियलला काय बोलतात? कुठलं मटेरियल आहे हे? हे रेशीम धागाने बनवलेली साडी आहे. अशा मखमली फॅब्रिकच आहे. मखमली एकदा fabric. मखमली फॅब्रिक एक धागा रॉ सिल्कच्या फॅब्रिक असं दोन्ही अच्छा. मिक्स मध्ये. दोन सिल्कच्या धागा बनवून घेतलेले. ओके. बॉर्डरमुळे आणि पदरामुळे ही साडी पूर्ण अशी उठून दिसते कारण की त्याच्यावर असं खूप छान असं गोल्डन असे काठ आहेत त्याला. आणि पूर्ण साडी तुम्हाला प्लेन दिसणार आहे पण तिचं लुक एक असं खूपच छान आणि असं डिफरंट लुक येणार आहे ह्या साडीचं. जे नंतर पाहता हे सेल्फ मधला पैठणी बॉर्डर. हे कमी रेंज मध्ये 2400 पर्यंत जाईल तुम्हाला. ओके. 2400 पर्यंत जाईल. 2450 ला बसेल. सेल्फ मध्ये खूप कलर अवेलेबल आहे. ते एक सॅम्पल पीस दाखवले तुम्हाला. हे पण सॉफ्ट सिल्क आहे असं म्हणजे असं न फुगणार. त्याच्यात ते कलर भेटेल. त्यानंतर येते ही कतरवा सिल्क मध्ये तुम्हाला जो पॅटर्न बघा सिल्वर आणि अशी गोल्डन टच केलेलं आहे याच्यामध्ये. वाव. कलर कॉम्बिनेशन खूपच सुंदर आहे. गोल्डनवर अशी सिल्वर जरी तुम्हाला बघायला भेटते. गोल्डन पण आहे आणि सिल्वर पण आहे अशी जरी. आणि खूपच छान साडी आहे आणि साडीची शाईन पण खूप आहे अशी. ग्रीन कलर, ग्रीन नाही बोलतात, सी ग्रीन कलरची साडी आहे आणि त्याच्यावर गोल्डन आणि सिल्वर कलरची जरी आहे. ह्याची काय प्राइस आहे? तुम्हाला 4,900 ची 2600 रुपयाला बसेल. 2600 रुपयाला बसली. वा. खूपच छान साडी आहे आणि असं ब्रोकेटचं ब्लाऊज येणार आहे. कणासारखी ब्रोकेटचं.
ओके. आणि नेक्स्ट जी आहे ती सेलम सॉफ्ट सिल्कमध्ये, ही कर्नाटकची व्हरायटी आहे ती. पूर्ण ओपन बॉर्डर आहे अशी, याला अशी गोल्डन बॉर्डर आणि एक्स्ट्रा ॲडिशनल काम केलेलं आहे त्याला. सो तुम्ही बघितलेलं आहे, आज मी तुम्हाला प्युअर सिल्कचं कलेक्शन दाखवलेलं आहे, प्लस त्याच्यानंतर सेमी सिल्कमध्ये पण साड्या दाखवलेल्या आहेत आणि ज्या देण्याघेण्याच्या साड्या असतात त्याही दाखवलेल्या आहेत. प्रत्येक व्हरायटी मी म्हणजे सगळ्याच साड्या दाखवू शकत नाही, त्याच्यामुळे प्रत्येकातली मी एक एक व्हरायटी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो तुम्ही नक्की यांच्या शॉपला व्हिजिट करा, खूपच सुंदर कलेक्शन. मला जर काही क्वेरी असेल तर मला कमेंट करून कळवा किंवा मी खाली नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून कळवा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.